मान्यवर, गावातले जमलेले सगळे प्रमुख ग्रामस्थ, माझ्या लाडक्या बहिणी, आमचे लाडके भाऊ, सगळे वडीलधारी बंधू भगिनींनो, माझ्या मित्रांनो, आज तुम्ही तर तुमच्या गावापुरता विचार करता, परंतु महाराष्ट्रात आपले राज्याचे मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री, मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळातील सहकारी इतकं मोठ्या प्रमाणावर या पावसाने कैमान घातलेलं आहे आणि बरंचसं नुकसान, काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या, काही ठिकाणी घरं बाधित झालेली आहे, लोकांना राहण्याची व्यवस्था राहिलेली नाही, काही ठिकाणी जीवितहानी झाली, काही ठिकाणी मनुष्यहानी झाली, काहींची शेरडं करडं, तुमचे वासरं, आपले गाया म्हशी असे वाहून पण गेलेले आहेत, कोंबड्या वगैरे, त्या सगळ्यांचे पंचनामे आम्ही पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या नद्यांनी मोठ्या प्रमाणावर वरच्या भागातनं पाऊस पडल्यामुळं एवढं पाणी प्रचंड आलं की त्याच्यातनं आपले पूल पण वाहून गेले, रस्ते नादुरुस्त झाले, प्रचंड. म्हणजे मी पण अनेक वर्ष समाजकारण राजकारण करणारे कार्यकर्ते, पण एवढं प्रचंड नुकसान मी पहिल्यांदाच बघतोय. आणि ते एका भागामध्ये नाहीये, त्याने आपला मराठवाडा पण व्यापलाय, तिकडे विदर्भाला पण फटका दिलाय, तिकडं जळगावला कापणीचा फटका दिलाय, आपल्या अहिल्यानगरला फटका दिलाय, काही पुणे जिल्ह्यामध्ये पण सोलापूर वगैरे भागामध्ये त्याचा फटका बसला. आणि आम्ही सगळे आमचे अधिकारी आणि राज्य सरकार त्याच्यातून तुम्हाला पुन्हा कसं उभं करता येईल, कसं तुमच्या संसाराला आधार देता येईल, याबद्दलचं काम आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे. संकट मोठं आहे मित्रांनो, भगिनींनो. त्याच्यामध्ये ज्यांच्या घरामध्ये खूप नुकसान झालेले आहे त्यांना तातडीची पण मदत आजपासून 5,000 रुपये आणि धान्य आम्ही देतोय. त्यांना चांगली घरं पुढं. आता तुमचं सगळ्यांचं म्हणजे गावकऱ्यांच्या काही सहकारी माझ्याबरोबर होते, ते म्हणले की दादा इथं नेहमीच पाणी येतं, तुम्ही आम्हाला दुसरी जागा घेऊन आमचं दुसरीकडे पुनर्वसन करा. ते पुनर्वसनला तुमची सगळ्यांची संमती असेल तर तो विचार करावा लागेल. तर अजित पवार बीडमध्ये गेले होते. हिंगणे गावात पाहणी करत असताना त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधलेला आहे. सरकार तुमच्यापर्यंत सर्वतोपरी मदत पोहोचवतंय, मात्र थोडी कळ काढा असंही यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे. राज्यातल्या अनेक भागांमध्ये नुकसान झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येकापर्यंत मदत पोहोचवण्यात थोडा वेळ जातो. लवकर मदत करावी, पंचनामे करावे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.